स्थानिक गुन्हे शाखा जळगावची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई। रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत हरिविठ्ठलनगर भागात पत्त्याचा अड्डा चालू असल्याबाबत श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून नमूद जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना कारवाई करण्याचे आदेशित केले होते। त्यावरून दिनांक 8/8/2025 धाड टाकून 9 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच इतर साहित्य, मोटारसायकल, मोबाईल असे एकूण 3,14,340 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांच्यावर रामानंदनगर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई महेश्वर रेड्डी सो पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते सो अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव भाग तसेच संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी सो जळगाव उपविभाग, संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हवालदार अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस शिपाई रवींद्र कापडणे यांच्या पथकाने केली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, जळगाव।